नमस्कार मित्रांनो, आपल्या टेन्स क्वेश्चन सिरीजच्या पार्ट 2 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या पार्ट 1 मध्ये आपण 15 अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन समजून घेतले. म्हणून आजच्या या पार्ट 2 मध्ये आपण आणखीन 15 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. हे क्वेश्चन्स कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मध्ये स्किप करू नका आणि इम्पॉर्टंट रूल्स वहीत नोट करून घ्या. कारण इंग्लिश ग्रामर मध्ये फक्त पाठांतर उपयोगाचं नसतं, तर रूल समजून घेतला की कोणताही प्रश्न सोडवता येतो. चला तर मग सुरुवात करूया टेन्स क्वेश्चन पार्ट 2 ला. क्वेश्चन नंबर 16, ही बिहेव्स ॲज दो डॅश. तर याचा अर्थ काय होतो? तो असा वागतो की जणू काय तो काय आहे तो? ही वेअर अ किंग, ही वॉज अ किंग, ही बिकम अ किंग और ही इज अ किंग. तर ऑप्शन कुठला येईल? ही वेअर अ किंग. तो असा वागतो की जसा काय तो राजा आहे. तर आपण काय करतो? इमॅजिनरी सिच्युएशन असेल, हे काय ट्रूथ आहे का नाही, तो आपण इमॅजिन करतोय तो असा वागतोय जसं राजासारखा वागतोय. तर हे इमॅजिनरी सिच्युएशन असल्यामुळे काय करतो आपण इथं सब्जेक्टिव्ह मोड वापरतो. सब्जेक्टिव्ह मोड म्हणजे अवास्तव, इमॅजिनरी जे काय असेल त्याच्यासाठी आपण तो वापरतो. म्हणून इथं ही वेअर अ किंग हे ऑप्शन बरोबर आलेलं आहे. रिअलिटी बेस्ड क्वेश्चन नाही तो. त्याच्यानंतर व्हॉट इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ड स्प्रिंग. तर या शब्दाचे स्प्रिंग या शब्दाचे काय करायचं आहे आपल्याला? पास्ट पार्टिसिपल शोधायचे. पास्ट पार्टिसिपल आपल्याला स्प्रिंग, स्प्रँग, स्प्रंग. तर पास्ट पार्टिसिपल कुठला आहे? स्प्रंग. बाकीचे ऑप्शन चुकीचे आहेत. स्प्रिंग, स्प्रॉंग, स्प्रिंगल. क्वेश्चन नंबर 18, चूज द करेक्ट कन्स्ट्रक्शन. सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कुठला आहे? आय एन्जॉय टू प्ले गोल्फ. आय एन्जॉय प्लेइंग गोल्फ. त्याच्यानंतर आय एन्जॉय टू हॅव प्लेड गोल्फ. आय एम एन्जॉईंग प्लेइंग गोल्फ. तर ह्याच्यामध्ये कुठलं बरोबर आहे? सेकंड नंबर, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. आय एन्जॉय प्लेइंग गोल्फ. कारण एन्जॉय नंतर नेहमी काय येतं? जरंड येतं, म्हणजे ING फॉर्म येतो. तर हे म्हणून हे सेंटेन्स बरोबर आहे. ह्याच्यानंतर येत नाही. हे टू प्ले आलेलं आहे, इथं वेगळंच काहीतरी आलेलं आहे. आय एम एन्जॉईंग हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये गेलेलं आहे. म्हणून हे करेक्ट कन्स्ट्रक्शन कुठलं आहे? ऑप्शन नंबर 2. 19, क्वेश्चन नंबर 19 मध्ये काय? मेनी अ मॅन डॅश फॉर हिज कंट्री. म्हणजे अनेक माणसे काय करतात? आपल्या देशासाठी मरण पावलेली आहेत. तर कुठलं येईल ह्याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 3 हॅज डाईड. ओके, हॅज डाईड येईल, कारण ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये जातं. हॅज डाईड, कारण अनेक माणसे आपल्या देशासाठी मरण पावलेली आहेत. ओके. अँड दुसरं रिझन काय? मेनी नंतर काय येतं? सिंग्युलर व्हर्ब येतं, म्हणून हॅज इथं आपण वापरलेला आहे, हॅव नाही. तर इथं हे हॅव चुकीचं आहे. हॅज इज करेक्ट आन्सर. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 20, पीपल डॅश नॉट टेल लाईज. तर लोकांनी काय करायचंय? खोटं बोलायचं नाही. तर हे काय? इथं आपण काय वापरू शकतो? शुड. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. कारण शुड कधी वापरतो आपण? कर्तव्य दाखवण्यासाठी किंवा सोशल ऑब्लिगेशन्स दर्शवण्यासाठी. समाजाकडून जे काही दडपण असतं किंवा समाजासाठी आपण काही गोष्टी पाळतो किंवा सांभाळतो, तर ते शुड आपण त्यावेळेस वापरतो. ते दर्शवण्यासाठी आपण शुड वापरतो. पीपल शुड नॉट टेल लाईज, की लोकांनी खोटे बोलू नये. क्वेश्चन नंबर 21, आयडेंटिफाय द टेन्स. शी वॉज ग्राइंडिंग व्हीट इनटू फ्लोअर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला टेन्स आयडेंटिफाय करायचं. तर कुठला वॉज म्हणल्या कुठला येतो? पास्ट, आणि तो वर्ब फॉर्मला ING आहे, म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स येतोय. त्याच्यामुळे ऑप्शन कुठला बरोबर येईल? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ती गहू दळून काय करत होती? पीठ बनवत होती. शी वॉज ग्राइंडिंग व्हीट. व्हीट म्हणजे काय? गहू. इनटू फ्लोअर. फ्लोअर म्हणजे काय? दळण, आपलं पीठ. तर हे सोपं होतं क्वेश्चन. ऑप्शन नंबर 22, हाऊ लॉंग हॅज ही बीन स्लीपिंग. तो किती वेळापासून झोपलेला आहे? ही डॅश फॉर 2 hours. तर तो किती वेळापासून झोपलेला आहे हे आन्सर देतोय. तर ह्याचं काय येणार? 22चं ऑप्शन येणार. ऑप्शन नंबर 1 हॅज बीन स्लीपिंग. ड्युरेशन दर्शवण्यासाठी किती तासासाठी झोपलेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे, त्यामुळे ते सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. तर हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. हॅज बीन स्लीपिंग. ही हॅज बीन स्लीपिंग फॉर 2 hours. तो 2 तासापासून झोपलेला आहे. ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 23, इट वॉज रेनिंग डॅश हेवीली दॅट वी डॅश गो आउट. तर हे आपण थोडं निगेटिव्ह मिनिंग निघू शकतं ह्याच्यामध्ये, त्यामुळे हे पहिलं ऑप्शन तर चुकीचं आहे. दुसरं ऑप्शन हाफ बरोबर आहे, हा कुड नॉट, पण हे तर 2 येत नाही. हे तर ऑप्शन नंबर कुठला येतो? ऑप्शन नंबर 3 सो. इट वॉज रेनिंग सो हेवीली दॅट वी कुडंट गो आउट. तर सो नंतर काय येतं? ऍडवर्ब. ऍडवर्ब कुठला आलेला आहे? हेवीली.
अँड दॅट त्याच्यानंतर येतं, त्यामुळे सो हे इथं ॲडवर्ब असेल तर इथं सोच येणार, किंवा ॲडजेक्टिव्ह असेल तर इथं सो येणार, टू येणार नाही, हे लक्षात ठेवा. ॲडजेक्टिव्ह असेल सो लिहायचं. इट वॉज रेनिंग सो हेविली दॅट वी कुड नॉट गो आउट. तर काय आहे की इतका जोरदार पाऊस पडत होता की आम्ही बाहेर जाऊ शकलो नाही. क्वेश्चन नंबर 24. अ नंबर ऑफ सॉंग्स संग बाय किशोर कुमार डॅश मेलोडियस. तर किशोर कुमार यांनी गायलेली गाणी कशी होती? मधुर होती, मेलोडियस होती. तर ह्याच्यामध्ये कुठलं यायचं आहे? आपल्या वॉज येणार का वेअर येणार? हे दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. हे दोन मध्येच उत्तर आहे. हे आपल्याला हे वेगळंच आहे ऑप्शन, त्याशी रिलेटेड नाही. नंबर ऑफ सॉंग्स म्हणले, नंबर ऑफ सॉंग्स म्हणजे अनेक सॉंग, त्याच्यामध्ये काय येणार मग वेअर. नंबर ऑफ सॉंग्स संग बाय किशोर कुमार वेअर मेलोडियस, काय होती? मधुर गाणी होती त्यांची गायलेली. त्याच्यानंतर ऑप्शन क्वेश्चन नंबर 25. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह एव्हर अगेन यू डॅश इझिली हॅव बीन किल. की पुन्हा कधीही दारू पिऊन वाहन चालवू नकोस. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह एव्हर अगेन, पुन्हा कधीही वाहन चालवू नकोस. यू का डॅश इझिली हॅव बीन किल. तर ह्याचं काय येईल? ऑप्शन नंबर 3 कुड हॅव इझिली हॅव बीन किल. तर भूतकाळातील शक्यता दर्शवण्यासाठी आपण काय करतो? कुड हॅव वापरतो आणि त्याच्यानंतर वर्ब फॉर्म 3 किल. तर हे ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 26. द जज हॅड डॅश इन अलाउइंग द लॉ सूट टू प्रोसीड. तर ह्याच्यामध्ये काय येते? टू जज हॅड इर्ड, ह्याचं मिनिंग काय? चुकीचं काम करणे. तर जज काय करतो? खटला पुढे चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात न्यायाधीशाकडून काय झालेली आहे? इथं चूक झालेली आहे. टू इर्ड म्हणजे चुकीचं काम करणे. द जज हॅड इर्ड, इथं काय? बायस म्हणजे पक्षपात करणे. त्याच्यानंतर स्टेटमध्ये भरकटणे वगैरे हे वेगळे शब्द आहेत. तर ह्याचा सुटेबल वर्ड कुठला? इर्ड म्हणजे द जज हॅड इर्ड इन अलाउइंग द लॉ सूट टू प्रोसीड, म्हणजे खटला चालू ठेवण्यासाठी न्यायाधीशाकडून चूक झालेली आहे. 27. आय आस्क अतुल अबाउट द ऍक्सिडेंट बट ही डॅश अ वर्ड. म्हणजे मी अतुलला अपघाताबद्दल विचारले. आय आस्क अतुल अबाउट द ऍक्सिडेंट बट ही, परंतु काय झालेलं आहे? ही त्याने काय केलेलं आहे? अ वर्ड. तर इथं काय येतं? डिडंट यूज तर येणार नाही. वुडंट से येऊ शकते ह्याच्यामध्ये. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. वुडंट से. आय आस्क अतुल अबाउट द ऍक्सिडेंट बट ही वुडंट से अ वर्ड. तर हे रिफ्युज्ड पण येणार नाही. त्याच्यानंतर शुड नॉट पण येणार नाही. तर इथं काय येतं? वुड नॉट से अ वर्ड, म्हणजे तो काहीच बोलला नाही. मी अतुलला अपघाताबद्दल विचारले पण तो काहीच बोलला नाही. क्वेश्चन नंबर 28. आय डॅश बाय अ लाऊड नॉईज येस्टरडे नाईट. तर ह्याच्यामध्ये काय येईल की काल रात्री काय झालं? मोठ्या आवाजामुळे. येस्टरडे नाईट म्हणजे काल रात्री. लाऊड नॉईज मोठ्या आवाजामुळे. तर त्याला काय झालं? मोठ्या आवाजामुळे. ह्याच्यामध्ये ऑप्शन कुठले आहेत? वेकअप, वोकन अप, विल वेकअप, वुड हॅव बीन वोकन अप. तर दुसरं ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. वोकन अप हा ऑप्शन करेक्ट आहे. आय वोकन अप बाय लाऊड नॉईज येस्टरडे नाईट. तर पॅसिव्ह स्ट्रक्चर आहे म्हणून V3 वापरले. पॅसिव्ह, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला माहित असेल. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. तर हा कुठला आहे? पॅसिव्ह व्हॉइस आहे. पॅसिव्ह व्हॉइस असल्यामुळे इथं काय वापरलेलं आहे? ओपन अप वापरलं. बाय लाऊड नॉईज येस्टरडे नाईट. क्वेश्चन नंबर 29. द बॉयज आर प्लेइंग फुटबॉल, आयडेंटिफाय द टेन्स. तर मुलं फुटबॉल खेळत आहेत. त्यामुळे आर काय? प्रेझेंट आहे आणि इथं व्हर्बला आयएनजी आहे. आयएनजी फॉर्म आहे म्हणजे काय? कंटिन्युअस आहे. कुठला ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन नंबर 1 प्रेझेंट कंटिन्युअस. खूप सोपा प्रश्न होता हा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 30. ही गो आउट 5 minutes अगो. तर तो काय करतो? 5 मिनिटापूर्वी काय केलेला आहे? तो बाहेर गेला आहे. 5 minutes अगो म्हणजे 5 मिनिटापूर्वी म्हणजे झालेली घटना आहे, पास्ट मधले. मग इथं काय आपल्याला गोचा जो व्हर्ब कुठला वापरायचा आहे? पास्ट व्हर्ब कुठला आहे? तो वेंट. ही वेंट आउट 5 minutes अगो. अगो असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? सिंपल पास्ट वापरायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेन्सवर आधारित महत्त्वाचे क्वेश्चन समजून घेतले. मला आशा आहे की तुमचा आता तुम्हाला फक्त आन्सर नाही तर त्यामागचा रूल पण तुम्हाला माहित, लॉजिक पण स्पष्ट झालेलं आहे. आणि लक्षात ठेवा, इंग्लिश ग्रामर मध्ये यश मिळवण्यासाठी काय फक्त पाठांतर पुरेसं नसतं. रूल समजून घेतला की कोणताही प्रश्न सोडवता येतो. म्हणून रोज थोडं ग्रामरचा सराव करा, वर्ब फॉर्म्स पाठ करा आणि आजचे इम्पॉर्टंट पॉईंट्स वहीत किंवा एखाद्या डायरीत नोट करून ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा,
तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.